महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। सर, आज आपण मतदानाचा हक्क बजावला आहे, नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करीन की आपण सर्वजण जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं। लोकशाहीतलं सर्वात पुण्याचं आणि सर्वात महत्त्वाचं काम हे मतदान करणं आहे। लोकशाही लोकांनी घडवलेली असते, लोकशाही लोकांसाठी असते, सरकार जनता बनवते आणि त्यामुळे या प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे। लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण खालती येऊन मतदान करा। याच मतदारसंघात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होते, यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होते। आपण देखील जुने शिवसैनिक आहात, काय वाटते कोणाचा विजय होईल? या मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध इतर अशी लढाई। तर आपण जेव्हा या पोलिंग बूथवर आलात तर आपण पाहिलं तर काही लोकांचे जे नावं आहेत ते डिलीट झाले आहेत, नावं गायब झाले आहेत। आपण तिथे दखल घेतली, त्याची काय नेमकी स्थिती होती? इकडे बऱ्याचशा मोठ्या संख्येने लोकांची नावं डिलीट झालेली दिसून येत आहेत, परंतु DS फॉर्म भरून मतदान करण्यासंदर्भातली कारवाई करण्यासंदर्भात आम्ही विचारपूस केली तर अधिकारी त्या संदर्भातली कारवाई करत आहेत। परंतु ज्यांना हा फॉर्म भरूनही मतदान करता येत नसेल त्यांना निश्चितपणे मी आवाहन करीन की आपण यापुढे मोठ्या प्रारूप यादी तपासून या प्रारूप यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा कसं हे तपासणं आवश्यक आहे। म्हणजे नसेल तर आपल्याला लगेच नोंदवता येईल। मुंबईकर मोठ्या संख्येने मतदान करायला उतरले आहेत, काय वाटतं महायुतीला याचा फायदा होईल का? मला वाटतं हे ज्या मोठ्या संख्येने मुंबईकर मतदान करत आहेत ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून समाधान व्यक्त करण्यासाठी, अधिक संख्येने परत त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी हे मतदान करत आहेत। सर, अगदी शेवटचा प्रश्न, अबकी बार 400 बार काय वाटतं? पूर्ण 100%। धन्यवाद सर, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। तर अबकी बार 400 बार 100% पूर्ण होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैनसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।